नमस्कार मित्रांनो, टेक्नॉथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलेला असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि यासाठी नेमके शेतकऱ्यांसाठी व सामान्य नागरिकांसाठी नेमकी शासनाची मदत कशी असेल तर याबाबतचं परिपत्रक समोर आलेलं आहे आणि या परिपत्रकानुसार आता मदत मिळणे सुरू झालेलं आहे. तर नेमकं परिपत्रक काय आहे आणि मदत कशी मिळणार आहे आपल्याला, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्याला किती मदत मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, शासनाकडून आलेलं हे काही ओला दुष्काळ संदर्भातील परिपत्रक आहे आणि ट्विटरवरून आपल्याला हे परिपत्रक मिळालेलं आहे आणि या संदर्भातील नैसर्गिक आपत्तीमध्ये शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 च्या नुसार मदत वाटपाचे दर. बघा, आपत्ती काळामध्ये शासनाकडून 27 मार्च 2023 चा जो काही जी आर निघालेला होता, तर त्या जी आर नुसार वाटपाचे जे काही दर आहेत तर ते दर आता समोर आलेले आहे आणि याच दरानुसार शेतकरी बांधवांना वाटप होणार आहे. शेतकरी बांधव सामान्य नागरिकांना या ठिकाणी आर्थिक मदत मिळणार आहे. तर बघा, या ठिकाणी नंबर 1, मृत व्यक्तीच्या वारसांना. जर कुटुंबातील व्यक्ती मृत्यू झाले असेल तर याला 4 लाख रुपयाचं आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर 2 नंबर बघा, 2 दिवसापेक्षा अधिक कालावधी करता घरात पाणी घर वाहून गेले, म्हणजे ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, घर वाहून गेलेलं आहे, अशा नागरिकांना प्रति कुटुंब 5,000 रुपयाचं आर्थिक मदत दिली जाणार आहे, अनुदान दिलं जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, शेती संदर्भातील महत्वाची तरतूद आहे. शेतीच्या पिकाचे नुकसान. कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी हे नुकसान देण्यात येणार आहे. तर यासाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये अशा प्रकारचं ही मदत दिली जाणार आहे. त्यानंतर बागायत क्षेत्रासाठी 17,000 रुपये प्रति हेक्टरी मिळणार आहे. त्यानंतर बहुवार्षिक पीक पद्धतीसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर अशी मदत या ठिकाणी दिली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, त्यानंतर जे काही रेशीम शेती क्षेत्र असेल तर त्यासाठी 6,000 रुपये प्रति हेक्टरी मदत दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे शेती क्षेत्रासाठी मदत दिली जाणार आहे की शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, तर त्याची झीज भरून काढण्यासाठी या ठिकाणी प्रति हेक्टरी दर ठरवण्यात आलेले आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, नंबर 4चा पॉइंट आहे पशुधनाची हानी. जर आपल्याकडे गुरेढोरे असेल आणि त्यांची हानी झालेली असेल, मृत्यू झाला असेल, तर त्या ठिकाणी दुधाळ जनावरे आहेत तर त्यासाठीची जी काही मदत आहे तर ती बघा कशी असणार आहे. मोठी दुधाळ जनावरे असतील तर त्यांना 37,500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे आणि छोटी दुधाळ जनावरे असेल, म्हणजे लहान दुधाळ जनावरे असेल तर त्यांना प्रत्येकी 4,000 रुपये मदत दिली जाणार आहे. त्यानंतर पुढे बघा, ओढखाम करणारे जनावरे, म्हणजे बैल आणि इतर जे काही जनावरे आहेत ज्यांच्याकडून कामे करून घेतल्या जातात अशा जनावरांचा यामध्ये समावेश होतो. तर मोठ्या जनावरांसाठी 32,000 रुपये दिले जाणार आहे. त्यानंतर लहान जनावरांसाठी 20,000 रुपयाचं आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पुढे बघा, 5वा पॉइंट आहे कुक्कुटपालन. कुक्कुटपालनाचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता बघा, ₹100 प्रति पक्षी आणि मर्यादा सांगण्यात आलेली आहे 10,000 प्रति कुटुंब मर्यादेपर्यंत. तर या ठिकाणी प्रति पक्षाला 100 रुपयाप्रमाणे हे आर्थिक मदत दिली जाणार आहे कुक्कुटपालनासाठी. त्यानंतर मित्रांनो, आता जे काही शेवटी आणि अतिशय महत्वाचं आहे 6वा पॉइंट, म्हणजे घरांचे नुकसान. जर घरांचं नुकसान झालेलं असेल तर यासाठी आपल्याला किती मदत मिळू शकते. पक्की घरे पूर्ण नुकसान. जर पक्की घरांचं नुकसान झालेलं असेल तर आपल्याला 1,20,000 प्रति घर हे पैसे मिळणार आहे किंवा मदत मिळणार आहे. त्यानंतर अंशतः पडझड, घरांच्या भिंती पडलेल्या असेल किंवा इतर भाग कोसळलेला असेल तर प्रति घराला 6,500 रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर पडझड झालेल्या झोपड्यांसाठी 8,500 प्रति झोपडी
मदत मिळणार आहे आणि पडझड झालेला गोठा जनावरांच्या गोठ्यासाठी प्रति गोठ्याला 3,000 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक परिपत्रक शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि हे सध्या परिपत्रक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे या परिपत्रकानुसार नैसर्गिक आपत्तीमध्ये जे काही शेतकरी बांधव आहे, त्यानंतर सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे, तर त्या नुकसानासाठी एक मदत म्हणून शासनाने या जी.आर. नुसार वाटप दर ठरवून दिलेले आहे आणि त्यानुसार आता याचे जे काही वाटप सुद्धा अनेक तालुक्यामध्ये सुरू पण झालेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार आता जर आपण पूरग्रस्त असाल किंवा शेतीचं आपलं नुकसान झालेलं असेल, तर निश्चितच आपल्याला सुद्धा ही मदत मिळू शकणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.